त्याने होऊ शकेल तेवढा तो विकास झालेला दिसत नाहीये जेवढा आपल्याला म्हणजे नाशिकमध्ये किंवा शिरपूरमध्ये दिसतो. तो धुळ्यामध्ये झाला नाही. त्याला काही कारणं वेगळी असतील, आय डोंट नो. परंतु एकूणच सामाजिक बदल जर घडवायचा असेल तर मला असं वाटतं की सर्व युवकांनी जास्त जवळ येणं आणि काहीतरी संघटनात्मक असं करणं गरजेचं आहे. आणि हे धुळे शहराचं म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि फार महत्त्वाचं ठिकाण आहे की जिथे 3 ठिकाणचे रस्ते असे एकत्र येतात, मोठ्या 3 शहरांना जोडले जातात आणि त्यावेळी विकास ज्या झपाट्याने व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला दिसत नाहीये. तर तो आपल्याला जर करायचा असेल तर मला असं वाटतं की तरुण पिढीने थोडंसं सजग व्हायला पाहिजे, काहीतरी त्यावर मध्ये पावलं उचलली पाहिजेत. जसं की मॅक्झिमम जी एकूण परिस्थिती पाहिली तर पाऊस कमी आहे, इंडस्ट्री जास्त नाही आहे आणि लोकसंख्येच्या मानाने तशा फॅसिलिटीज नाही आहेत. तर मग अशा वेळी मॅक्झिमम लोकांनी प्रशासनात आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये काहीतरी फ्रुटफुल असं आपण काहीतरी देश आपल्या शहराला देऊ शकू. म्हणजे पोलीस हे आपलं IPS ऑफिसर असेल, IAS असेल, बाकीच्या मिलिटरीमधल्या नोकऱ्या असतील, कुठल्याही प्रशासनाच्या अंगाने तुम्ही एकदा तरुण पिढी घडायला सुरुवात झाली की आपोआप त्याच्या आजूबाजूची लोक घडायला सुरुवात होते आणि मग ते जे सुसंस्कृतपणाचं किंवा सुशिक्षितपणाचं वातावरण आहे ते वाढीला लागतं. तर मला असं वाटतं की आता माझा जो मान तालुका आहे, मी ज्या गावातून आहे, तर तो पण दुष्काळग्रस्त तालुका आहे. आमच्या गावातही पाणी नसतं, पाऊस नसतो आणि बऱ्याच वेळा त्या म्हणजे गुरांना वाचवण्यासाठी छावण्या लावायला लागतात. परंतु मान तालुक्यामध्ये हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे हल्ली की आम्ही सगळे मॅक्झिमम MPSC UPSC देतो. आता माझ्या तालुक्यातले 3 विभागीय आयुक्त झाले आतापर्यंत आणि ते खूप मोठ्या लेवलला काम करतात. म्हणजे ते इकडे काम करत असताना ते त्यांच्या गावांसाठी आणि शहरांसाठी किंवा खेड्यांसाठी काम करतात. तसं आपल्याकडे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. UPSC आणि आता MPSCचा आता विषय निघाला आहे. जसं आपण म्हटलं की फार मोठ्या प्रमाणावरती या गोष्टीकडे वळलं पाहिजे. एक आमच्या खानदेशामध्ये एक प्रवृत्ती अशी वाढली आहे किंवा एक असा समज झाला की डॉक्टर आणि इंजिनियर अशा प्रकारचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणाने फार मोठ्या प्रकारचा ओढा आहे पालकांचा आणि जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी तिकडे जात असतात आणि आपलं करिअर या क्षेत्रात होईल असं त्यांना वाटत असतं, पण पुढे गेल्यानंतर निराशा येते. तर त्याला UPSC MPSCचा काही पर्याय आहे काय, आपण सांगू शकाल? कसं आहे माहिती आहे का, डॉक्टर आणि इंजिनियर हा पेशा लिमिटेड पेशा जो होता तो काही वर्षांपूर्वीपर्यंत होता, पण आता ह्या 10-20 वर्षांमध्ये प्रचंड उलथापालथ झालेले आहे. अनेक क्षेत्र युवकांसाठी युवतींसाठी पुढे आलेली आहेत आणि त्यामध्ये प्रशासनामध्ये पण आपल्यात येणारी संख्या खूप वाढलेली आहे. यामध्ये मला असं वाटतं की डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी मुलांना मुळात पैसा जास्त घालावा लागतो आणि तो पैसा घालण्याची जर ऐपत आईवडिलांची नसेल, तुम्हाला कितीही चांगले मार्क्स असतील तरी सुद्धा मुलं साईडला जातात. म्हणजे असं होतं की म्हणजे थोडक्यात श्रीमंताच्याच मुलांनी हे करावं अशा पद्धतीची आता एक सध्या पद्धत सुरू झालेली आहे आणि त्याला क्लासेस आणि मग ते प्रचंड म्हणजे लाखो रुपयांचे क्लासेस आणि हे ते लावायचे वगैरे, हे एक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रचंड अभ्यासही तेवढा करावाच लागतो त्याला, म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला गेलात तर. त्या उलट प्रशासनामध्ये असं आहे की तुम्ही कोणत्याही डिग्रीवर इथे तुम्ही येऊ शकता. म्हणजे साधी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून डिग्री घेतली किंवा माझ्यासारखी SNDT मधून कॉरेस्पॉन्डन्स डिग्री घेतलेली स्त्री सुद्धा MPSC करू शकते. पहिला भाग. दुसरा भाग की मी ज्यावेळेस MPSC केली मलाही पुस्तकं नव्हती, क्लासेस नव्हते. म्हणजे अत्यंत कमी खर्चामध्ये अत्यंत कमी पुस्तकांमध्ये तुम्हाला MPSC UPSC देता येते. यामध्ये फक्त तुमची बुद्धिमत्ता थोडीफार, म्हणजे जास्त पण असायची गरज नाही त्याला की अगदी सायंटिस्टची लेवलची वगैरे, परंतु जर थोडीफार बुद्धिमत्ता तुमची असेल आणि जिद्द आणि चिकाटी असेल आणि आत्मविश्वास असेल की मला हे करायचं आणि मी करून दाखवतो, तर त्यासाठी मग मला पैशांची गरज लागत नाही मला असं वाटतं. किंवा आई वडिलांनी सुशिक्षित असायला पाहिजे, ते श्रीमंत असायला पाहिजेत वगैरे असं काही नाही आहे. आपलं आत्ता परवा मला जे एक भेटायला आले होते आपले साक्रीचे आहेत, शिक्षक होते आणि त्यांचा मुलगा IPS आहे, जो मला पंजाबमध्ये भेटला होता आणि पंजाबमध्ये ते सर्व्हिस करतात. केतन पाटील, IPS केतन पाटील, त्यांचे वडील परवा भेटायला आले तेव्हा माझ्या त्या सगळ्या गोष्टींचं हे झालं की त्यांच्या घरामध्ये 2 ते 3 IPS IAS आहेत. तर हे असं होतं, एक IAS झाला किंवा एक IPS झाला घरातला की मग बाकीच्यांना सगळ्यांना दिशा मिळायला लागते.
तर हे खूप सोपं आहे. फक्त 1-1.5 वर्षाचा प्रचंड अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये मात्र काहीच तडजोड करता येत नाही. 10 तास तरी किमान अभ्यास केला पाहिजे. पण आता म्हणजे विद्यार्थी 9वीला गेला की त्याला 9वीपासूनच क्लासेस वगैरे लावले जातात. तुमचा अभ्यास कधी केव्हा सुरू झाला? मला काहीच नाही, क्लासेस नव्हते. मला इंग्लिशचा अभ्यास माझा कधी झालेला नाही. मी कॉलेजला मला इंग्लिश नव्हतं. मला 12वीला क्लासेस नव्हते. मला MPSCला क्लासेस नव्हते. माझं मुळात शिक्षणच सगळं घरात बसून हाऊसवाईफ म्हणून झालेलं आहे. त्यामुळे क्लासेस कधीच नव्हते. आणि मी जर्मनीला गेले तेव्हा जर्मनीची मोठी एक्झाम होती. 1 वर्ष जवळ 6 महिने त्यांचा तो अभ्यासक्रम चालू होता. तिथेही मी काही क्लासेस किंवा काही लावले नव्हते. आणि तिथे गेल्यानंतर जर्मन भाषेमधून मला सगळ्या परीक्षा द्यायच्या होत्या. जर्मन भाषेच्या वेगळ्या होत्या आणि ह्याच्या वेगळ्या होत्या. तरी मी काही क्लासेस लावले नव्हते किंवा वेगळ्या पद्धतीचं नव्हतं. जे वर्गात शिकवलं होतं तेवढ्यावरच मला 80-90% मिळत होते. आणि गेल्या वर्षी मी एक परीक्षा दिली इथे आल्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीची. ती अर्बन मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला मी. आणि तो पुण्यामध्ये यशोदा इन्स्टिट्यूट आहे. आणि माझं मुळात शिक्षण इंग्लिशमधलं नसल्यामुळे तो संपूर्ण टेक्निकल इंग्लिश भाषेतला असा तो अभ्यासक्रम होता. 8 विषय होते. आणि गेल्या वर्षी सहजच मी अभ्यास केला. काही क्लासेस तर नव्हतेच, परंतु मला ऑफिसची कामं करून तो कधीतरी वेळ मिळाला तर थोडाफार अभ्यास करता येत होता. आणि तोही काही महिनाभरच केला असेल. तरी 65-70% मिळाले त्याच्यामध्ये. हुमायून प्रसिद्ध झाले, त्याच्यानंतर आणखीन काहीतरी 2 पुस्तकं तुमची आलीत. आता आणखीन नवीन काय चाललंय आणि आता ती जी 2 पुस्तकं आली त्यांचे नाव काय आणि त्यांचा विषय काय आहे? नाही, माझी 3 पुस्तकं आता नवीन येत आहेत. त्यामध्ये एक आहे पॅराडाईज नावाचा कथासंग्रह आहे. त्यामध्ये सगळ्या कथाच आहेत. आणि कथेचं स्वरूप थोडंसं प्रबोधनात्मक असं केलेलं आहे. दुसरं माझं पुस्तक आहे ते स्वतो परीक्षा MPSC राज्यसेवा. हेच मुलांना मोटिवेट करण्यासाठी म्हणून माझ्या स्वतःच्या अभ्यासाविषयी लिहिलेलं आहे की अगदीच 0 असताना तुम्ही MPSCचा अभ्यास करू शकता. 0 म्हणजे सगळ्याच दृष्टीने 0 की अभ्यास तुमच्याकडे कॅलिबर आहे की नाही माहीत नाही, परंतु बाकी काही प्रॉपर असं क्वालिफिकेशन नाही की कुठल्या मोठ्या कॉलेजची डिग्री आहे, पैसे भरपूर आहेत म्हणून तुम्ही क्लासेस लावलेले आहेत, पुस्तकं भरपूर आहेत, असं काहीही नसताना सुद्धा एका अटेम्प्टमध्ये MPSC करता येते हे दाखवण्यासाठीचं ते पुस्तक आहे. दुसरं असं आहे की गेल्या वर्षी 1 वर्ष मी MPSC UPSCच्या मुलांना गायडन्स केला. सकाळ मधून लेखमाला लिहिली होती. त्याचं आहे लक्षवेध नावाचं पुस्तक. अशी 3 पुस्तकं तर येत आहेत. हुमायूनची पण आता गुजराती आवृत्ती आली, त्याची इंग्लिश आवृत्ती करण्याच्या मार्गावर आहे. असं काम तर चालू आहे भरपूर. महिला दिनानिमित्त धुळे शहरातल्या स्त्रियांना आपण काय सांगू शकाल, ज्यांना काहीतरी करायचंय, वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचंय, करिअर करू पाहत आहेत त्यांना आपण काय सांगाल? सर्व मैत्रिणींना, धुळेकर मैत्रिणींना माझ्या महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला मी प्रबोधन वगैरे नाही करणार, परंतु मला असं वाटतं की मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगू शकते की आपलं जे काही कॅलिबर आहे ते ॲक्च्युली दिसत नाही. मी जेव्हा हाऊसवाईफ होते आणि तेव्हा मी खूप चांगली हाऊसवाईफ म्हणून मी स्वतःला म्हणजे घोषित केलेलं होतं. आणि तरीसुद्धा त्यावेळेस मला कोणी सांगितलं असतं की तू कधीतरी कमिशनर बनशील तर मला ते स्वप्नवत किंवा अशक्यच वाटलं असतं. त्यानंतर मी पोलीस मुख्यालयात नोकरी करत होते. तेव्हा मी एक क्लार्क म्हणून खूप चांगली नोकरी करत होते, घर सांभाळून आणि हे करून. तेव्हाही मी एक चांगली क्लार्क म्हणून अगदी हेड क्लार्कपर्यंत रिटायरमेंटला जाऊ शकले असते जर मी माझ्यातलं कॅलिबर ओळखलंच नसतं की मला काहीतरी करता येऊ शकतं आणि मी MPSC वगैरे देऊ शकते. MPSC देत असताना मी PSIची आणि STIची MPSC दिली असती तर मी कदाचित आत्तापर्यंत क्लास 2 झाले असते वगैरे. मग तेही मी थोडंसं स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जर तुमच्या पंखात बळ असेल तर ते आजमावण्याचा प्रयत्न करा. ते तुम्ही चेक करा की किती आहे. कारण हाऊसवाईफ असणं आणि त्यातून एक भरारी घेऊन कुठेतरी कमिशनर पदापर्यंत येणं, तेव्हा प्रत्येक वेळेस मला ते आजमावावं लागलं की बळ आहे की नाही. मग बळ नसेल तर आपण परत माघारी येऊ ना, पण जर बळ असेल तर उडान घ्यायला काय हरकत आहे. तर अशा पद्धतीने स्वतःला चेक करत जा आणि स्वतःतलं कॅलिबर तपासा. आणि ते तपासण्याची संधी एकदा देवाने दिलेली असते तुम्हाला किंवा तुम्हाला परिस्थितीने दिलेली असते, ती संधी तुम्ही सोडू नका. त्यावेळेस तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि कष्टाला
घाबरू नका. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की एखाद्या बिझनेसमध्ये आपल्याला जम बसतो आहे, तर मग घर सांभाळून ते कसं करू, किंवा मग मुलांचं नोकरी आणि मुलांची शाळा कॉलेज सांभाळून ते कसं करू, असं नाही. मग त्यावेळेस तुम्ही झोकून देऊन काम केलं पाहिजे. मग तिथे तुम्ही स्त्री पुरुष हा भेदभाव करता कामा नये. तुम्ही जसं पुरुषांच्या बरोबरीने पगार घेता, पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या गोष्टी घेता, तर पुरुषांच्या बरोबरीने कामही केलं पाहिजे. तिथे तुम्ही मागे पडता कामा नये. अशा पद्धतीने स्वतःला आजमावत राहा. नक्कीच तुमची उडाणही खूप मोठी असेल. आपण पाहतोय की गेल्या एक अर्धा पाऊण तासापासून आपण ताईंशी चर्चा करतोय. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादी स्त्री असते ती निराधार होते आणि तिचं आयुष्य संपतं, पुढे कुठलाही मार्ग दिसत नाही. अशाही परिस्थितीमध्ये क्लास 1 पदापर्यंत पोहोचून, आयुक्त पदापर्यंत पोहोचून आणि त्यातही आपल्या जीवनात घडलेलं जे काय असेल ते सगळं पुस्तक रूपात उतरवून आणि कला साहित्य या प्रांतात देखील मुसाफिरी करून आज आपल्या धुळे शहरामध्ये आयुक्त म्हणून ते विराजमान झाले आहेत. आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.